ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर कालवश झालेले आहेत. मुंबईत राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 71व्या वर्षी श्वसनाच्या विकारानं त्यांचं निधन झालेलं आहे. ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर यांचं निधन झालेलं आहे. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एकूणच या संदर्भात झी 24 तासचे मुख्य संपादक उदय निरगुडकर सर आपल्याबरोबर आहे. उदयजी, आपण बघतोय की ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर कालवश झालेले. अतिशय दुःखद बातमी आपल्या बातमीपत्रात सुरुवातीलाच आलेली आहे. काय सांगाल एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू? ही अतिशय धक्कादायक बातमी आहे. जवळपास एक 8-10 दिवसापूर्वी दिनू रणदिवे यांचा खूप मोठा सत्कार पत्रकार दिनाच्या निमित्ताने झालेला होता. त्यावेळी ठाण्यामध्ये ते कार्यक्रमाला आलेले होते आणि नेहमीच्या उत्साहात ते सर्वत्र वावरत होते आणि त्यामुळे त्यांच्या या निधनाच्या बातमीवर खरोखरच विश्वास ठेवणं अत्यंत कठीण आहे. मूळतः त्यांचा पिंड हा एका उत्कृष्ट ग्रंथ संग्रहालयाच्या प्रमुखाचा होता आणि एक लायब्ररियन म्हणून खऱ्या अर्थाने त्यांचा पिंड ग्रंथांमध्ये रमला. त्यावरच त्यांचं एक प्रकारे वैचारिक पालन पोषण झालं असं म्हणायला हरकत नाही. परंतु त्यांची खरी पत्रकारिता बनली ती त्यांच्या अनेक अशा स्फुटांमधून आणि त्यातलंच एक तारतम्य नावाचं जे ते स्फुट लोकसत्तेमध्ये लिहायचे याचं पुढे अतिशय अप्रतिम पुस्तक झालं. 18व्या आणि 21व्या शतकातील जीवन याचा त्यांनी अत्यंत सौजनिक असा अभ्यास केलेला होता. तो त्यांच्या लिखाणाचा जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांच्या अनेक लेखांमधून त्याचे संदर्भ जाणवायचे. विशेषतः युती सरकारच्या काळामध्ये त्यावर कठोर कोरडे ओढणारे त्यांचे अनेक अग्रलेख मी वाचलेले आहेत आणि एक खूप मोठा पत्रकार, एक ज्येष्ठ संपादक, आजच्या 40-50च्या अनेक पत्रकारांचे मार्गदर्शक असलेले असे डॉक्टर अरुण टिकेकर आज आपल्यात नाहीत. झी 24 तासच्या सर्व पत्रकार मित्रांतर्फे त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या रूपानं आपण एक पत्रकारितेतला मोठा दीपस्तंभ आज गमावलेला आहे. अगदी खरं आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. डॉक्टर उदय निरगुडकर, झी 24 तासचे मुख्य संपादक आपल्याबरोबर होते. ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर यांचं निधन झालेलं आहे. मुंबईतील राहत्या घरी त्यांचं श्वसनाच्या विकारानं निधन झालेलं आहे. लोकसत्ता या वृत्तपत्राचे दीर्घकालीन मुख्य संपादक म्हणून त्यांनी 1999 ते 2000 पासून काम बघितलं. त्यांच्या लोकसत्तेतील तारतम्य हा प्रसिद्ध स्तंभलेखनामुळे ते जास्त आपण बघतोय लोकांपर्यंत पोहोचले. तारतम्यकार म्हणून देखील ते परिचित होते. पत्रकारितेबरोबरच काही व्यक्तिचित्र तसंच मुंबई विद्यापीठाचा रंजक इतिहास त्यांनी लेखणीबद्ध केला होता. अनेक साहित्य देखील आपण बघतोय त्यांचं प्रसिद्ध होतं. प्रकाशित साहित्यांमध्ये आपण बघतोय अक्षरनिष्ठांची मांदियाळी, ग्रंथशोध आणि वाचनबोध या संदर्भातली मीमांसा त्यांनी अतिशय उत्तम रीतीने केलेली होती. फास्ट फॉरवर्ड शरद पवारांच्या मुलाखतींचे आणि भाषणाचं देखील त्यांनी संपादन केलं होतं. मुक्तानंद, प्राध्यापक श्रीराम पुजारी स्मृतिग्रंथ, रानडे प्रबोधन पुरुष, शिखर शिंगणापूरचे श्री शंभू महादेव, स्थळकाल अशा अनेक प्रकारचं साहित्य त्यांचं अतिशय प्रसिद्ध आहे. त्यांना अनेक पुरस्कार देखील त्यांच्या जीवनामध्ये देण्यात आले. एकमत पुरस्कार आहे. त्याचबरोबर अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवन गौरव पुरस्कार देखील त्यांना देण्यात आला. त्याचबरोबर जीवन गौरव पुरस्कार समितीचं त्यांनी अध्यक्षपद सांभाळलं. दिल्ली येथील लायब्ररी ऑफ काँग्रेसमधील ते भाषा तज्ज्ञ देखील होते. भाषेवर तर त्यांचं जबरदस्त असं प्रभुत्व होतं. मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर यांचं निधन झालेलं आहे. मुंबईतील राहत्या घरी त्यांचं श्वासाच्या म्हणजे निधन झालेलं आहे. श्वसनाच्या त्रासानं त्यांचं हे निधन झालंय. 10 वर्षांच्या कारकिर्दीत लोकसत्ता या दैनिकाला त्यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं.
जयराज साळगावकर जी आज आता आपल्याबरोबर आहे. जयराजजी, आपण बघतोय की एका मोठ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पत्रकाराला आपण गमावलेलं आहे. काय आपली पहिली प्रतिक्रिया? डॉक्टर अरुण टिकेकर हे पत्रकार म्हणून आपल्याला माहिती असले, ते लोकसत्ताचे संपादक होते, अत्यंत यशस्वी संपादक होते, पण त्यांचं पांडित्य, विद्वत्ता ही त्याहून मोठी होती. त्यांचं किंकेड या गृहस्थाचं काम, म्हणजे 18व्या शतकातला महाराष्ट्र आणि युनिव्हर्सिटीवरचं पुस्तक आणि त्यांची इतर अनेक पुस्तकं, त्यांच्या रूपानं महाराष्ट्रातल्या विद्वत्तेला एक मोठा तडा गेलेला आहे ते गेल्यामुळे. आणि हा तडा कधी नाही भरून येणार, कारण अशी माणसं होत नसतात. त्यांची विद्वत्ता, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं चारित्र्य सगळंच हे तर रामशास्त्री बाणा त्यांच्यात दिसून येत असे कायम, तसा दिसत नाही कुठेही. मोठा धक्का आहे. अगदी खरंय. आणि पत्रकारितेविषयी असलेली तळमळ ही त्यांच्या लेखनातून आपल्याला नेहमीच जाणवली. त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्वावरती काय प्रकाश टाकाल? त्यांची पत्रकारिता ही त्यांच्या सदराप्रमाणे तारतम्य असलेली होती. ते कधीही कोणाची बाजू घेत नसत. त्यांची न्यूट्रॅलिटी म्हणजे एक मध्यम अशी भूमिका, कोणाचंही वाईट नाही, कोणाचंही फार चांगलं नाही, स्तुतीही नाही, अशी सम्यक अशी एक ती शैली पत्रकारिता होती जी जनरली दिसत नाही मराठी पत्रकारितेत किंवा भारतीय पत्रकारितेत सुद्धा. अशी एक प्रकारची ब्रिटिश धाटणीची पत्रकारिता ती होती आणि त्याला आपण मुकलो होता. अगदी खरं. जयराजजी, आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद. ज्येष्ठ अर्थतज्ञ जयराज साळगावकर आपल्या बरोबर होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.